सर्वांना जय भीम। आज आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जो स्वातंत्र्य मजूर पक्ष स्थापन केला त्या स्वातंत्र्य मजूर पक्षाचे जाहीरनामा काय होता तो बघूया। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी शेतकऱ्यांसाठी न्याय हक्क मिळावे, त्यांची कर्जमुक्ती व्हावी, त्यांना जे जमिनीवरती कर लादलेले आहे ते कर बंद व्हावे याच्यासाठी त्यांनी आपल्या जाहीरनाम्यामध्ये तरतूद मांडली होती। तसेच कामगार वर्ग, सगळ्यात मोठा म्हणजे कामगार वर्गांसाठी त्यांनी कामाचे तास कसे कमी करता येतील हे त्यांनी आपल्या जाहीरनाम्यामध्ये मांडलेले होते। तसेच कामगारांना एक संघटना निर्माण करण्यात यावी व ती संघटना स्थापन झाल्यानंतर अन्याय झाला असेल तर ती संघटना त्या कामगारांबद्दल भांडवलांबरोबर न्याय कसा मिळेल यासाठी प्रयत्नशील करेल। तसेच खेड्यापाड्यामध्ये खेडे जे आहे हे एका शहराप्रमाणे निर्माण करण्यात यावी, शाळा निर्माण करण्यात यावी व शाळेसाठी एखादा निधी कसा आहे आणावा याची तरतूद त्याच्यामध्ये मांडलेली होती। तसेच नोकऱ्या ह्या निर्माण करण्यात यावा अशा प्रकारचा जाहीरनामा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मांडलेला होता। बघा, त्या काळामध्ये असा जाहीरनामा कुठल्याही पक्षाने मांडलेला नव्हता। फक्त एकमेव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी वंचित, दलित, कामगार, शेतकरी, बहिष्कृत अशा लोकांसाठी जो जाहीरनामा मांडलेला होता हा त्या काळामध्ये फक्त एकमेव व्यक्ती होती म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर। मित्रांनो बघा, स्वतंत्र मजूर पक्ष जेव्हा स्थापन झालेला होता तेव्हा त्याची निवडणूक ही 1937 साली झालेली होती। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे 17 उमेदवार उभे होते, त्यापैकी 15 उमेदवार हे निवडून आलेले होते। बघा, प्रथमच निवडणुकीमध्ये उभे राहिलेले उमेदवार हे 15 उमेदवार निवडून आले होते। निवडून आल्यानंतर हे मुंबईच्या विधानसभेमध्ये गेले व त्या विधानसभेमध्ये कामगार आणि वंचिताचा आवाज हा विधानसभेमध्ये पोहोचला। पुढे चालून स्वतंत्र मजूर पक्षाचे जे सर्व जाती धर्माचे लोक होते पुढे चालून त्यांनी स्वतंत्र मजूर पक्षातून विभक्त झाले। फक्त कामगार वर्गामध्ये फक्त कामं एकत्र करत होती, परंतु जेवणाच्या वेळेस हे जातीभेदाप्रमाणे वेगवेगळे जेवत असत। त्याच्यामुळे आपला हा मजूर पक्ष हा विलोपाला पावला गेला। विचार करा मित्रांनो, जर मजूर पक्ष आजच्या स्थितीमध्ये असता तर आज काय बदल असता। आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पक्षाचे जास्तीत जास्त उमेदवार हे विधानसभेत, राज्यसभेत, लोकसभेत असते, तरी बाबासाहेब खचले नाही। पुढे चालून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारताची राज्यघटना लिहिली व राज्यघटनामध्ये वंचित, बहुजन सर्व समाजाला समान हक्क मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील राहिले व ते प्रयत्नही केले व ते भारताच्या संविधानामध्ये ती मांडले सुद्धा व त्याच्यामुळे आज आपण उंच मानेने व स्वाभिमाने जगतो आहे ते फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमुळे। विचार करा मित्रांनो, एकीमध्ये भरपूर ताकद आहे। मजूर पक्ष जर टिकला असता तर आज पक्ष हा कुठे असता। जय भीम, नमो बुद्धाय।